माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण आयुर्वेदिक जागरमध्ये थंडीमध्ये मोहरीचं तेल नाभीत घातल्याने काय फायदे मिळतात ते आपण अभिवाचनातनं बघूया. थंडीत नाभीत मोहरीचं तेल घातल्याने मिळतात भरपूर फायदे हो. चला तर बघूया आपण नॅचरल उपाय. हिवाळ्यात थंड हवेसोबत सुखद वातावरण असतं, मात्र या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते बरं का. आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव आहेच. सांधेदुखी, सर्दी, खोकला, पचनाच्या त्रासासारख्या काही आरोग्यसंबंधी समस्या वाटतात. अशा वेळी आयुर्वेदात नाभीमध्ये तेल लावणे हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. खास करून मोहरीचं तेल थंडीच्या दिवसात नाभीमध्ये तेल टाकणं खूप फायदेशीर. चला तर मग नाभीत मोहरीचं तेल घातल्याने मिळणारे फायदे तर बघूया. थंडीत नाभीत मोहरीचं तेल घालायचे फायदे. शरीरात उष्णता टिकून राहते. मोहरीचं तेल गरम असतं. नाभीत ते घातल्याने शरीरात ऊब टिकून राहते. थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. शरीराचं तापमान संतुलित राहतं. त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी निस्तेज होते. नाभीत मोहरीचं तेल घातल्याने शरीराच्या आतील स्तरातून पोषण मिळते. ओलावा वाटतो. त्वचा मऊ चमकदार होते. पचनतंत्र मजबूत होते. नाभीचा संबंध आतड्याशी असल्याने रोज नाभीत मोहरीचं तेल लावून हलकी मॉलिश केल्याचे पचन सुधारतं. अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात. सांधेदुखी, सूज कमी होते. हिवाळ्यात सांधे दुखणे ही अतिशय सामान्य समस्या. मोहरीच्या तेलात नैसर्गिक सूज प्रतिबंधक गुण असतात. नाभीतून हे गुण शरीरात जाऊन सांधेदुखी, सूज कमी मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई, अँटी ॲक्सिडंट्स आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी पडशासारखे इन्फेक्शनसुद्धा संरक्षण मिळते आणि इम्युनिटी वाढते. झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी नाभीत मोहरीचं तेल घातल्याने शरीर रिलॅक्स होते. नर्वस सिस्टम शांत होते. झोप अधिक चांगली लागते. त्वचेच्या समस्या कमी होतात हो. यातून जंतुनाशक गुण त्वचेवरील संसर्ग, खाज, रिॲक्शन्स यासारख्या समस्यापासून बचाव करतात. कसा वापर करावा चला आपण आता बघूया की तेलाचा वापर कसा करावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2-3 थेंब शुद्ध मोहरीचं तेल घ्या. नाभीत घाला. 2-3 मिनिटे हलक्या हाताने गोल गोल मॉलिश करा. इतकं केल्याने हिवाळ्यातील अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिकरित्या आराम मिळतो. वरील माहितीचा फायदा सगळ्यांना व्हावा म्हणूनच अभिवाचनातनं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जर आवडला तर नक्कीच लाईक करा. प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.